2023 तुम्ही BJPच्या आणि शिवसेना युतीतर्फे निवडणूक लढवित आहात. तुम्हाला तुमचा प्रभाग हा कसा वाटतो? हवा तसा आणि हवा तेवढा विकास झाला आहे का असं तुम्हाला वाटतं का? नमस्कार. निश्चितच तुम्ही म्हटल्याप्रमाणे विकास आहे, म्हणूनच तर आज आपले आमदार रवींद्र चव्हाण दादा यांनी आमच्या कामांवर आणि आम्ही जो त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये जो विकास केला आहे ते बघूनच दादांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला उमेदवारी ही दिली आहे. मी भाजपा महायुतीची उमेदवार प्रभाग क्रमांक 23B मधून उभी आहे. गेल्या 9 वर्षापासून आपला हा जुनी डोंबिवली आणि ठाकूरवाडी प्रभागामध्ये आपण बरीचशी विकास कामे केलेली आहेत. कॉन्क्रीटचे रस्तेचं काम चालू आहे, अद्याप केलंसुद्धा आहे आणि आता चालूसुद्धा आहे. त्यानंतर जुनी डोंबिवली गणेश घाट याचं सुशोभीकरण आपल्या रविदादांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यानंतर बरेचसे वर्गाचं जे पाण्याची समस्या आहे ती पाण्याची समस्या देखील सोडवलेली आहे. अजून असे बरेच काही विकास कामं करत आलेलो आहोत आणि यापुढेही करत राहीन, हीच एवढंच सांगते. बरं कृष्णादादा, काय सांगाल एकूण तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशा पद्धतीने राहील? एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी 2018मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पदाधिकारी बनलो. माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्याच कृपा आशीर्वादाने आणि विश्वास ठेवला, त्यांच्याच मार्गदर्शनाने मी इतकी कामं करू शकलो. पण आपण बघत असाल की या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नी सौ रसिका कृष्णा पाटील यांना 23B मधून उमेदवारी मिळालेली आहे आणि प्रचार प्रसार एकदम सुंदररित्या चालू असून नागरिकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो. तर आपली आता पुढची वाटचाल का? तुमच्या माध्यमातून बरीचशी चांगले मोठे प्रोजेक्ट राबवले गेलेत, मोठ्या इव्हन आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केले. पण आता आपली पुढचं व्हिजन काय असणार आहे? कारण आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे, विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहेत. तर अजून आपल्याला असे कुठले चांगले प्रोजेक्ट किंवा चांगले हे आणता येऊ शकेल की जेणेकरून अधिक विकास होईल? एकंदरीत आपण बघत असाल की जुनी डोंबिवली ठाकूरवाडी, आता जो उमेशनगर, मोठा गाव, आनंदनगर हा जो परिसर आता इकडे जोडलेला आहे, तर इथे झपाट्याने विकास होत आहे. रस्ते चांगले बनलेले आहेत. गॅस पाईपलाईन कशी लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहोचेल याचा मी प्रयत्न करेन. नव्याने होणारे जलकुंभ इथे कसे उभारले जातील आणि पाण्याची जटिल ही समस्यावरती काम कसं करता येईल, की नक्कीच आम्ही या माध्यमातून प्रश्न जे आहे ते सोडवण्याचं काम करू. आणि एकंदरीत सुरक्षेच्या दिशेने आपण CCTV कसे लावता येतील किंवा जिथे नाही आहे तिथे काय लावण्याचं काम माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करणार आहोत. भारतीय जनता पार्टी हा विजनरी पक्ष आहे, याच्यामुळे ही काम होणं हे शक्य आहेच, याच्यामध्ये काही दुमत नाही. बरं, आता 10 वर्षानंतर निवडणुका लागल्या आहेत, तर आधीची निवडणूक आणि आत्ताच्या निवडणूक याच्यामध्ये आपल्याला बराचसा तफावत बघायला मिळतो, बराचसा आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये साधारणतः काय फरक आहेत? काय पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह? कसं आहे, एकंदरीत हा जो स्पॅन 10 वर्षाचा आहे, तर नागरिक खरंच त्यांना आतुरता आहे की मतदान करण्याची. युवा पिढी इथे जास्तीत जास्त संख्येने मतदान कसं करता येईल या दिशेने आहेत. कारण आम्ही जेव्हा प्रचाराला फिरत असतो तर नागरिक विचारत असतात की आमचं पोलिंग बूथ कुठे आहे, वोटिंग कशी करता येईल. आणि फरक म्हणजे जो विकास नरेंद्र मोदीजींनी इतका वर्षात जो केला आहे देशामध्ये, राज्यामध्ये देवेंद्रजींनी केला आहे. आणि तुम्ही बघत असाल की डोंबिवलीमध्ये आमदार आपले माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी केलेला आहे, त्याला त्यांचं म्हणजे प्रेम आणि आशीर्वादच जनता त्यांना जे आम्हाला मिळणार आहे त्या वोटच्या स्वरूपातच मिळणार आहे. आता ही पॅनल सिस्टीम आहेत, 4 आहेत, तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा मतदारांमध्ये कन्फ्युजिंग आहेत की आपल्याला मतदान कसं करायचं. तर एकूण आपल्या प्रभागाचं काय सांगाल? मग आपल्या प्रभागाचं एकदम सिंपल आणि सोबर असं हे झालेलं आहे. कसं आहे, पॅनलमध्ये 4 उमेदवार होते, त्यापैकी दीपेशजी म्हात्रे, जयेशजी म्हात्रे, हर्षदाताई भोये या बिनविरोध निवडून आल्या कारणाने आता एकच सिंगल उमेदवार सौ रसिका कृष्णा पाटील आहे. तर आपल्याला एकच मशीन असणार आहे वोटिंग करण्यासाठी आणि पहिलाच बटन भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे, कमळाचा असल्यामुळे त्या चिन्हावरती कमळ दाबून नागरिक नक्कीच प्रचंड बहुमताने विजय करतील, त्यात काही शंका राहणार नाही. बरं, BJPने एक सुशिक्षित तरुण उमेदवार दिला आहे, आपण काय सांगाल? बघा, BJPचा विजन हा खूप महत्त्वाचा आहे.
आता येणाऱ्या काळामध्ये बी जे पीला जोडले जाणारे सर्वच जे कॅन्डिडेट आहेत हे सुशिक्षितच आहेत. बी जे पीवरती प्रेम करणारे हे जे कार्यकर्ते आहेत किंवा लोक आहेत हे देखील यांचं विजन देशपातळीवरचं आहे. जे लोकल लेवलला जरी आपण विचार करत असलो तरी नागरिक हे देशाच्या दृष्टीनेच काय मोदीजींनी काय केलं, देवेंद्रजींनी काय केलं, या पुढील 10 वर्षात ते काय करू शकतात, हे सगळे विजन ठेवणारीच लोक बी जे पीला जोडलेली आहेत. आणि नक्कीच तुम्ही म्हणत असाल तर जर उच्च शिक्षित उमेदवार आहेत तर नक्कीच रसिकाचं शिक्षण हे MBA इन ह्युमन रिसोर्स आणि BSc कम्प्युटर सायन्स आहे. एक चांगला सुशिक्षित उमेदवार या प्रभागाला जो इतक्या वर्षापासून प्रभाग वंचित होता तो मिळालेला आहे आणि ह्याचा खरंच नागरिकांना आनंद आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी मतदारांना, मायबापांना, सगळ्यांना मी नक्कीच आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त लोकांनी तिथे येऊन मतदान केलं पाहिजे. स्लिप किंवा जे वोटिंगचे जे तुम्हाला काही आव्हान असेल किंवा स्लिप वाटण्याचं काय हे असेल ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोचू. कसं जोपर्यंत स्लिप पोचत नाही लोक भ्रमात असतात आणि पॅनल सिस्टीममुळे थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे. पण इथे या प्रभागामध्ये 23 नंबरमध्ये एकच उमेदवार असल्यामुळे नागरिकांना हे चांगलं माहिती आहे की एकच उमेदवार आहे, त्यांना मतदान करायचं आहे आणि भरघोस मतदान होणार.